नमस्कार, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबच्या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाचे अतिशय महत्त्वाचे 3 निर्णय आता घेतलेले आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून विशेषतः राष्ट्रीय स्मारक मुंबईतल्या दादर येथे महापौर निवासस्थानाच्या जागेवर उभारणार आहे। वैशिष्ट्यपूर्ण स्मारकाच्या माध्यमातून या महान नेत्याला महाराष्ट्राचं अनोखं अभिवादन होणार आहे। या राष्ट्रीय स्मारकाच्या निर्मितीच्या बांधकामाचं संपूर्ण काम हे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे करणार असून प्रकल्पाचा साधारण 100 कोटीचा आराखडा तयार झालेला आहे। मित्रांनो, दुसरा निर्णय हा दिव्यांगांसाठी घेण्यात आलेला आहे। मोबाईल शॉप ऑन व्हेकल असा साधारणतः निर्णय असेल आणि यामध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने फिरती दुकानं देण्यात येणार आहेत। ही फिरती दुकानं हरित ऊर्जेवर चालणारे पर्यावरण स्नेही असतील। ही फिरती दुकानं मोफत उपलब्ध करून देण्याची तरतूद महाराष्ट्र शासनाने केली आणि त्यासाठी 25 कोटीचा निधी देण्यात आलेला आहे। त्याच वेळेस दिव्यांग व्यक्तींना रोजगाराची संधी, सामाजिक आर्थिक संरक्षणासाठी सरकारने पुढाकार घेऊन 3.75 लाख प्रति लाभार्थ्याला अनुदान मिळण्याची साधारणतः ही महाराष्ट्रातली पहिलीच घटना असेल। यानंतरचा सर्वात महत्त्वाचा पुढचा निर्णय मंत्रिमंडळात घडला तो म्हणजे महिलेच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन एक योजना मुंबईत राबवली आणि त्यासाठी देशातल्या 8 शहरांसाठी ही जी केंद्र सरकारची योजना आहे ती महाराष्ट्रातल्या मुंबईत राबवल्या जाणार आहे। साधारणतः 252 कोटींचा महिलांच्या सुरक्षिततेसाठीचा हा प्रकल्प असून CCTV प्रणाली सक्षम करणे, कम्युनिटी पोलिसिंगला चालना आणि त्वरित प्रतिसाद इत्यादी सारख्या अनेक प्रणालींसाठी अधिक विस्तार करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे। सोशल मीडियावरच्या गुन्ह्यांना सुद्धा यामुळे नक्कीच पायबंद लागणार आहे आणि पोलीस प्राधिकरणाची क्षमता वृद्धी होण्याचे चिन्ह दिसणार आहे। येणारा काळ किंवा येणारा संपूर्ण कालावधी हा निवडणुकांचा असल्यामुळे अशा अनेक मंत्रिमंडळांच्या निर्णयाची कदाचित दाट शक्यता आहे। महाराष्ट्र शासनाच्या या 3 मंत्रिमंडळ निर्णयाच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारण्यात जाण्याची शक्यता तितकीच आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।